असो किंवा पुरुष, प्रत्येकाला स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व असावं, स्वतःची एक ओळख असावी असं वाटतं. घर, संसार, जबाबदाऱ्या या साऱ्याच्या पलीकडे काहीतरी असावं जे आपल्याला स्वतःसाठी जपता येईल, आपल्याला आपल्या नावानं ओळख मिळवून देईल. पण बऱ्याचदा आयुष्य वेगळ्या मार्गावर नेऊन ठेवतं. आपण कोणाच्या तरी ओळखीच्या छायेत राहत असतो आणि हे कधी आपल्याला जाणवतही नाही, जोपर्यंत कोणीतरी सहजच काही बोलून जात नाही. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. तसं पाहायला गेलं, लग्नानंतर स्त्रीचं नाव बदलतं, आडनाव बदलतं, ओळख देखील बदलते. समाजाच्या नजरेत ती अमुक तमुकची पत्नी म्हणून ओळखली जाते. पण एक दिवस जर कोणी सहजच विचारलं की तुझी स्वतःची ओळख काय, तर काय? हाच प्रश्न एका सुपरस्टारच्या पत्नी समोर आला आणि तिने त्याचं उत्तर शोधायचं ठरवलं. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याची पत्नी तृप्ती अक्कलवार हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या प्रवासाबद्दल मनमोकळं बोलताना तिच्या ओळखीबद्दल मोठा खुलासा केला. सिद्धार्थ सोबत संसार करताना, त्याचं करिअर सांभाळताना आणि कुटुंबासाठी झटताना ती स्वतःला हरवत चालली होती. पण एका क्षणी तिला जाणवलं की आपली स्वतःची ओळख निर्माण करणं किती महत्वाचं आहे. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान एका साध्या संवादात सिद्धार्थने तृप्तीला सहज विचारलं, तुला कोण ओळखतं? तुला सगळे माझ्याचमुळे ओळखतात. ही सहज निघालेली वाक्य तृप्तीच्या मनाला खोलवर भिडली. तिच्या ओळखीचा प्रश्नच उभा राहिला आणि तिने स्वतःसाठी एक नवी दिशा ठरवली. लग्नाच्या आधीपासून तृप्तीला एक यशस्वी उद्योजिका बनायचं होतं, पण संसाराच्या व्यापात ती तिच्या स्वप्नांपासून दूर गेली. सिद्धार्थच्या वेळा सांभाळणं, घर सांभाळणं, मुलींसाठी वेळ देणं या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःच्या इच्छांकडे ती दुर्लक्ष करत होती. पण त्या एका प्रसंगानंतर तिने ठरवलं की आपली वेगळी ओळख निर्माण करायची. तृप्तीने मोठ्या गुंतवणुकीशिवाय एका छोट्या स्टार्टअपची सुरुवात केली. स्वेरा एंटरप्राइजेस या नावाने तिने साड्यांचा ब्रँड सुरू केला, प्रदर्शनं भरवली आणि स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय वाढवला. त्यानंतर तिने एक सलून सुरू केलं आणि 2025 मध्ये अलिबागच्या नागाव बीचवर तृप्ती कॉटेज नावाने एक होमस्टे सुरू केलं. हळूहळू तिच्या कष्टाचं फळ मिळू लागलं. तिचं नाव आता फक्त सिद्धार्थ जाधवची पत्नी म्हणून नव्हे, तर एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही घेतलं जाऊ लागलं. तिने आपल्या व्यवसायाला फक्त तिच्या नावानेच ओळख दिली, तृप्ती अक्कलवार. तिचं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण करण्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. या संपूर्ण प्रवासात सिद्धार्थनेही तिच्या मेहनतीचं कौतुक केलं. त्याने तिच्या मुलाखतीचा एक भाग शेअर करत तिला स्ट्रॉंग वुमन म्हणून गौरवले. खरंच कधी कधी एखादी छोटीशी गोष्ट आपल्याला मोठा बदल घडवायची प्रेरणा देऊ शकते. तृप्ती अक्कलवारने तिच्या नावाने स्वतःचं विश्व उभं केलं आणि सिद्ध केलं की ओळख ही मिळवायची नसते, ती स्वतःहून निर्माण करायची असते. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.